हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये मित्रांनो आपलं स्वागत. आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे एकमेकांच्या आपण संपर्कात राहून नवीन माहिती एकमेकांना शेअर करू शकतो. मित्रांनो, आज एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे कलंक. होय, कलंक या शब्दामध्ये खूप काही रहस्य दडलेलं आहे. कारण कलंक हा शब्दच मुळात वाईट अर्थानं वापरला जातो. कारण एखाद्याला जर आपण म्हटलं की तू म्हणजे आमच्या पूर्ण कुळाला एक कलंक लागलेला आहेस, आमच्या घरात तू कलंक आहेस, असं जर त्याला म्हटलं तर याचा अर्थ असा की त्याचं कार्य, त्याचं काम हे अजिबात समाजाच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीनं चांगलं नाही, ते खूपच वाईट आहे, बदनाम करणारं काम आहे, असा त्या शब्दाचा ग्रामीण भागात अर्थ घेतला जातो. मित्रांनो, याच कलंक शब्दानं महाराष्ट्रामध्ये रान पेटवलंय, मोठं राजकारण या ठिकाणी होतंय आणि अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण असं झालं, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूर या ठिकाणी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्याशी आणि पत्रकाराशी संवाद साधताना सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे, यांची एक व्हिडिओ क्लिप ही माईकवर वाजवून दाखवली आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं, आणि आपण असं म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना. आपले हे माननीय उपमुख्यमंत्री, त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. कारण मध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, 2 जणांना घेऊन आलो. पण ते 2 जण कोण आहेत? एनसीपीशी, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत जाणं नाही नाही नाही. अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे? नाही 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 म्हणजे हो 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 असं त्याचा अर्थ. म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी कलंक हा शब्द वापरला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं अचानकपणे रान पेटवलं. विशेष म्हणजे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला, पोस्टरला त्या ठिकाणी चप्पल बुटाचे हार घालण्यात आले, काळं फासण्यात आलं आणि आपला निषेधही त्यांनी व्यक्त केला. मित्रांनो, या कलंक शब्दामध्ये इतकं काय रहस्य दडलं होतं की अचानकपणे भारतीय जनता पार्टीचे सगळेच नेते चव्हाट्यावर आले, समोर आले, रस्त्यावर आले. त्यामध्ये विशेषतः जे कधीही सहजासहजी प्रतिक्रिया देत नाहीत असे नागपूरचे नेते आणि देशाचे सगळ्यात लोकप्रिय ठरत असलेले मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की अशा पद्धतीचे शब्द वापरण्यापासून उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आवरावं. थोडक्यात कलंक या शब्दामध्ये इतकं काय मोठं रहस्य होतं की गडकरी यांना प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कलंक या शब्दाला विरोध करताना 27 वेळेस त्यांनी कलंक 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 हा शब्द वापरला. आणि हा शब्द नुसता वापरला नाही तर उद्धव ठाकरे यांना कलंकित करवंटा अशा शब्दप्रयोग त्यांनी सातत्यानं केला. आता उद्धव ठाकरे हे सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते मुख्यमंत्री राहिलेत आहेत. त्यांच्याविषयी भाजपच्या प्रदेशाध्यक्षानं 27 वेळेस कलंक हा शब्द वापरणं हे तरी या ठिकाणी पटलं नाही कुणाला, असंच आपल्याला म्हणावं लागेल. परंतु एवढ्या वेळेस हा शब्द वापरणं आणि पत्रकार परिषदेमध्ये कलंक या शब्दाचा विरोध करणं हे आज भारतीय जनता पार्टीला करण्याची का गरज पडली? कारण असं आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये मग तुमचे नितेश राणे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे समोर आलेले आहेत, कार्यकर्ते समोर आलेले आहेत आणि या शब्दाचा तीव्र विरोध करून उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सुद्धा सांगितलं. आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मर्यादा ओलांडून सांगितलं की अशा पद्धतीने उद्धव ठाकरे बोलतील तर प्रत्येक ठिकाणी त्यांना खेटरानं आणि चपलानं मार खायची तयारी ठेवावी लागेल, असं सुद्धा ते बोलले. म्हणजे जोड्यानं मार खावा लागेल अशी स्थिती त्यांनी बोलून दाखवली. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जे कलंक लावणारे मुद्दे आहेत त्यावर मात्र कुणी बोलायला तयार नाही.
आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षित घेऊन पडलेले आहेत, त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत, रोजगार मिळत नाही आहे. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून घेतलेल्या मालाला आज त्या ठिकाणी भाव मिळत नाही, त्याचाही मोठा कलंक महाराष्ट्राला आहे. यासोबत वेगवेगळे उद्योगधंदे व्यवसाय हे मागच्या कोरोनाच्या काळापासून आणि मागच्या 5-7 वर्षापासून हे देशामधले राज्यामधले बंद पडलेत. हाही आपल्याला एक कलंक आहे. त्या व्यतिरिक्त अनेक उद्योगधंदे जे आहेत, जे व्यवसाय आहेत, ज्या शासनाच्या कंपन्या आहेत, याचं खाजगीकरण करण्यात आले, ते विकण्यात आल्यात. त्यामुळं हा सुद्धा आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला एक कलंकच म्हणावा लागेल. यासोबत मित्रांनो मला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत पहाटेचा शपथविधी घेतला आणि पहाटे शपथविधी घेऊन तत्वांशी तडजोड करत त्या ठिकाणी सत्तेसाठी आम्ही एकत्र येऊ शकतो हे दाखवून दिलं. त्याच दिवशी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं कलंक लागला, कारण वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे असताना तुम्ही एकत्र येऊन शपथविधी घेतला. यावेळेस भाजपला कलंक लागला असं का वाटलं नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न जनतेमध्ये चर्चेला जातोय. त्यासोबतच पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतलेलं सरकार हे पाडायचे, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताना दिसत आहे. हा सुद्धा कलंकच आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये असा येतोय की कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र हाहाकार माजवला असताना, ही गंभीर साथ संपूर्ण देशामध्ये आली असताना या कोरोनाचं सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी राजकारण केलं. हा सुद्धा कलंकच म्हणावा लागेल. कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपला आमदार फंड किंवा आपला निधी न देता थेट पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपला निधी त्यांनी पुरवला. त्यासोबत महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन केलं, पंतप्रधान सहाय्यता निधीला आपण मदत करा. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला मदत करण्याऐवजी आपण देश पातळीवर पंतप्रधान सहाय्यता निधीला त्या ठिकाणी दिला, जो की सरकारी निधी नव्हता. तोही या ठिकाणी आपल्याला कलंकच म्हणावं लागेल असं महाराष्ट्रातली जनता म्हणते. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनेक नेत्यांनी आपला स्तर सगळ्यात अगोदर सोडलेला आहे, तो म्हणजे बोलण्याचा. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे नेते, हे वाचाळ वीर बोलत होते, त्यावेळेस मात्र ह्यांना रोखण्याचं काम नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील यांनी वेळीच करायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलं नाही. कारण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी सोमय्या ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करतात, खालच्या पद्धतीनं आरोप करतात, कुत्सितपणे हास्य करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, तो कलंक होता, त्याला कुणी अडवलं नाही. चित्राताई वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आता भाजपमध्ये गेल्यात आणि भाजपमध्ये गेल्याबरोबर त्यांना कुठलं पंखात बळ आलं माहीत नाही, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यावर बोलताना मात्र अत्यंत खालच्या स्तरावर येऊन एकेरी शब्दामध्ये त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात, बोलतात. हा सुद्धा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं महिला मानतात. तिसरी मुद्दा असा आहे की राम कदम आमदार हे ज्यावेळेस सत्तेत होते, भारतीय जनता पार्टी शिवसेनासोबत सत्तेत असताना राम कदम यांनी स्टेटमेंट केलं होतं, जाहीर दहीहंडीच्या कार्यक्रमात केलं, तुम्हाला आवडेल ती मुलगी कोणती मला सांगा, तिला पळून न्या, मी तुमच्या सोबत आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणारे राम कदमांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंकच होतं. त्यानंतर प्रशांत बंब हे जे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, भाजप सत्तेत आल्यानंतर यांच्यासुद्धा एक मोठं बळ आलं आणि मराठा समाजाच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भात हे आक्रमकपणे बोलले. का शिक्षक कर्मचारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील, यांच्या घर भाडे आणि तिथल्या DAच्या बाबतीत यांनी आपलं स्टेटमेंट केलं आणि त्या ठिकाणी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या विरोधात आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. ती नंतर राज्य सरकारने त्यापासून हात झटकवले. हे सुद्धा प्रशांत बंब यांचं स्टेटमेंट चुकीचं होतं, यासुद्धासाठी बोलणं गरजेचं होतं. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राणे कुटुंब हे पहिल्यापासून आक्रमक बोलतं, रोखठोक बोलतं, इथपर्यंत ठीक आहे, परंतु शब्द प्रयोग करताना तो अत्यंत नीच पद्धतीनं, खालच्या पद्धतीनं जर तो प्रयोग होत असेल तर तो जनतेला आवडत नाही. आणि नेमकं असंच होतंय काही अंशी. नारायणराव राणे साहेब हे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांचा अनुभव, वय आणि त्यांचं काम पाहता ते जरी बोलले तरी तो जनता ते स्वीकारते, तो धकून जातं. परंतु त्यांचे जे सुपुत्र आहेत नितेश राणे आणि निलेश राणे हे मात्र बोलताना तथ्य आणि पथ्य पाळत नाहीत. कारण नितेश राणे हे तर अत्यंत खालच्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, याशिवाय शरद पवार असतील, मागे अजित पवारांसुद्धा आणि आता काँग्रेसच्या काही नेत्यांनासुद्धा अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलतात. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात सुद्धा अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलतात. म्हणजे या पद्धतीचं जे बोलणं आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही.
पडळकर हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते अत्यंत एकेरी शब्दात शरद पवार असतील किंवा ज्येष्ठ नेते असतील यांच्या बाबतीत सुद्धा बोलतात. हे सगळं बोलणं महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे असं महाराष्ट्रातली जनता म्हणते. यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी काही बोललेली नाही. मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेपासून ज्यावेळेस फोडलं, शिवसेना फोडली आणि सत्ता स्थापन केली, हा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला न पटलेला आणि लागलेला कलंक आहे. आणि विशेषतः सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रकल्प, मोठे मोठे उद्योग जे राज्यात यायचे होते किंवा आलेले होते ते गुजरातला पळवण्याचं काम भाजप आणि एकनाथ शिंदे यांची सत्ता आल्यानंतर झालं. देवेंद्र फडणवीस यांनी याला कुठलाही विरोध केला नाही, भाजपनेही याला कुठला विरोध केला नाही. हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं लागलेला एक कलंक आहे असंही जनता त्या ठिकाणी म्हणते. दुसरी गोष्ट अशी आहे की यापूर्वीसुद्धा देशामध्ये ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स समिती असेल, हे सगळी डिपार्टमेंट कार्यरत आहेत, ती सुद्धा कारवाई करत होती. परंतु त्याचा आता या 8 ते 9 वर्षामध्ये गैरवापर करण्यात येतोय हे तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं मत झालंय. आणि कधी नव्हे ते ज्या ठिकाणी निवडणुका येतात, ज्या ठिकाणी पक्ष फोडाफोडी करायची आहे आणि ज्या ठिकाणी मिशन कमळ हे राबवलं जातं त्या ठिकाणी मात्र ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी मोठ्या प्रमाणावर पडतात आणि त्या सगळ्याच्या सगळ्या विरोधकांवर पडतात. विशेषतः ह्या ज्या ईडीच्या, CBIच्या आणि इन्कम टॅक्सच्या धाडी पडून जी दहशत आणि दबाव निर्माण केलं जात आहे हा सुद्धा महाराष्ट्राला लागलेला आणि देशाला लागलेला एक मोठा कलंक आहे. याविषयी मात्र भाजप कुठलंही रान पेटवायला तयार नाही. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांविषयी इतर नेत्यांनी, इतर कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी अनेक तक्रारी केल्यात, मनी लॉन्ड्रिंगच्या केल्यात, भ्रष्टाचाराच्या केल्यात, भूखंड घोटाळ्याच्या केलेल्या आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी मात्र ईडीच्या, CBIच्या आणि इन्कम टॅक्सच्या धाडी पडून त्यांना अटक करताना आणि कारवाई होताना दिसत नाही. हे सुद्धा महाराष्ट्राला लागलेलं एक कलंक म्हणावं लागेल. तिसरा भाग असा आहे मित्रांनो की नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून भाजपनं अजित पवार आणि त्यांचा गट आपल्या सोबत घेतला आणि सत्तेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. हेही जनतेला पटलेलं नाही. हाही महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एक लागलेला कलंकच आहे. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान हे राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका करतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचारी पार्टी आहे, 70,000 कोटींचा घोटाळा केला आहे असं सांगतात. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पूर्ण राष्ट्रवादी माझ्यासोबत आहे असं म्हणून सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत सहभागी होतात आणि भाजपसुद्धा त्यांना पायघड्या टाकते, पुष्पगुच्छ देते, पुष्पहार घेते. अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकनाथ शिंदे गटासोबत असलेले काही नेते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासोबत असलेले काही भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर स्वरूपाचे असलेले नेते यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्ता स्थापन करते आणि त्यांच्याबाबत असलेल्या ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सच्या कारवाया या थंडावतात. हे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे असं सामान्य जनता या ठिकाणी बोलते. मित्रांनो, यासोबत आत्ता एक प्रश्न निकाली लागला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांचा, ज्याला स्थगिती होती. भागवत कोश्यारी हे ज्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळेस त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी दिली होती. सत्ता स्थापल्यानंतर देऊनसुद्धा अनेक वर्ष झाले, मात्र भागवत कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली नाही, परवानगी दिली नाही. परिणामी हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि याला स्थगिती मिळाली. ती स्थगिती उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्ण पडल्यानंतर आणि भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता ती न्यायालयीन प्रक्रिया थंडावली. कारण याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली आणि सुप्रीम कोर्टानं 12 आमदारांच्या नियुक्त्याला या ठिकाणी आता परवानगी दिली. हीच परवानगी जर त्या काळात योग्य निर्णय करून योग्य भूमिकेतनं दिली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लागला नसता असंही जनतेचं आणि विरोधकांचं मत आहे. मित्रांनो, भाजपला कलंक या शब्दाचा एवढा राग आला आणि एवढा त्यांनी थैथयाट या महाराष्ट्रामध्ये सुरू केला. मी थैथयाट हा जाणीवपूर्वक शब्द वापरतो कारण यापूर्वी अनेक टीका, अनेक घाणेरडे शब्द या महाराष्ट्रामध्ये उच्चारले गेले. त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचा एकही नेता बोलला नाही. त्यावेळेस जर त्यांनी आक्रमकपणा घेतला असता तर निश्चितपणे त्यांचं समर्थन आपण सुद्धा केलं असतं आणि जनतेनं सुद्धा केलं असतं. मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी शब्द केला, चुकीचा इतिहास त्या ठिकाणी मांडला. त्यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत अपमानास्पद वक्तव्य
कोश्यारी यांनी त्या ठिकाणी राज्यपाल असताना केलं, त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं. हे सगळं वक्तव्य करत असताना, महाराष्ट्रातली जनता निषेध करत असताना, भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचं तोंड उघडलं नाही. एक शब्दसुद्धा त्यांनी याविषयी काढला नाही किंवा निषेधही व्यक्त केला नाही. मग अशा पद्धतीचं महाराष्ट्राला कलंक लागत असताना भाजप गप्प होती. पण आज मात्र केवळ उद्धव ठाकरे एकच शब्द वापरून बोलले की देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे आणि मात्र भाजपनं रान पेटवलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हेच नेते उद्धव ठाकरे हे आजारी असताना, उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की मी आजारी असताना, माझं मणक्याचं ऑपरेशन झालं असताना तुम्ही माझ्या आरोग्याविषयी बोललात, शरीराच्या व्यंगाविषयी बोललात, त्यावेळेस तुम्हाला का वाईट वाटलं नाही? माझ्या कुटुंबाबद्दल बोललात, पत्नीबद्दल, मुलाबद्दल बोललात, त्यावेळेस तुम्हाला का हा भान आलं नाही? सुसंस्कृतपणा तुमचा त्यावेळेस कुठं गेला होता? आणि होय, तुम्ही कलंकच आहात आणि महाराष्ट्राला तुम्ही कलंक आहेत याचा मी पुनरुच्चार करतो, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी भाषेमध्ये पुन्हा प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेले. मित्रांनो, हे देत असताना ज्यावेळेस सोमय्या असतील किंवा राणे असतील, हे नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि यांच्याबद्दल तर अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलतात. आदित्य ठाकरे यांना तर तुझा बाप या शब्दामध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतात. राजकारणामध्ये अशी वैयक्तिक टीका केलेली आणि एवढ्या खालच्या पातळीला टीका केलेली यापूर्वी कधी कोणी पाहिली नसेल, ऐकली नसेल किंवा अपवादात्मक घटना झाली असेल. मात्र आता ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून सर्रास होतंय. हा कलंक नाही का? हा भाजपला जनता या पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजकारणात चर्चा सुरू होते, एकदम ओके 50 खोके. म्हणजेच 50 खोके आणि एकदम ओके हा तळागाळापर्यंत, लहान मुलांपर्यंत विषय गेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून सरकार स्थापन केलं, यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे असा लोकांचा आता समज आहे. आणि त्याच अर्थानं 50 खोके एकदम ओके हा वाक्यप्रचार, हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोचला आहे. हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना आज एवढं शब्दप्रयोग कलंक या शब्दावर भारतीय जनता पार्टीचे सध्या नेते करतायत, त्याचमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी परत उद्धव ठाकरेवर यांची टीका केली आणि त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांना मानसिक तज्ज्ञाची गरज आहे, मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. एवढंच काय, भाजपच्या एका नेत्यानं तर थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते असतील, संजय राऊत असतील, यांना तर त्यांनी पार वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं लागेल, मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांना उपचार घ्यावा लागेल, अशा पद्धतीची भाषा वापरली. ही भाषा म्हणजे महाराष्ट्राला कलंक नव्हे काय? आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की कलंक या शब्दाचं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये पेटून उठलेलं आहे. आणि आता या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीची नस, जी खरी नस आहे, ती दाबली असं या ठिकाणी दिसतंय. या पुढच्या काळामध्ये सुद्धा ती नस मात्र ते दाबतील असं वाटतंय. एकंदरीत या परिस्थितीहून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या मर्मावर बोट ठेवलंय असंच या ठिकाणी दिसतंय. जर उद्धव ठाकरे बोलून गेले असते आणि त्याचा कोणीही उच्चार पुन्हा केला नसता तर कदाचित या कलंक शब्दावर जोर पडला नसता आणि महाराष्ट्रातल्या घरात, कानाकोपऱ्यात तो पोचला नसता. परंतु भाजपनंच तो कलंक शब्द एवढा मोठा करून ठेवला की आता महाराष्ट्रातल्या घराघरात, गावागावापर्यंत पोचतोय. आणि प्रत्येक शिवसैनिक आता प्रचार करताना, मतदारांशी बोलताना, कार्यकर्त्यांशी बोलताना आणि चौकात बसल्यानंतर, चव्हाट्यावर बसल्यानंतर तो कुच्चर वाट्यावर बसून सुद्धा बोलतोय की देवेंद्र फडणवीस आणि भाजप ही महाराष्ट्राला आणि देशाला लागलेला कलंक आहे. आता हा कलंक भारतीय जनता पार्टी या पुढच्या काळात कसा पुसून काढेल हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु हा महत्त्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करा वाटला, याविषयी चर्चा करा वाटली, मी केली. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून अवश्य प्रतिक्रिया द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आपण कुणाचंही या ठिकाणी समर्थन करत नाही, पण जी परिस्थिती रोखठोक दिसते ती आपलं मांडणं, सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडणं हे DS न्यूजचं काम आणि ध्येय आहे, हे आपण ठरवलं आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.